असेच नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही वारकरी या चॅनलला शेअर अँड सबस्क्राईब करा. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पांडुरंगा करो प्रविश्य ममोवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यमिदक्षरं मणाख्यय आनंदमजमव्ययं श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवत्माश्रये. तुमच्या मॉनिटरचा आवाज सोडाव आणि याला थोडा आवाज द्या. प्रॉब्लेम काय? जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा श्री विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो अलंकापुरभूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी तिच्या अखंड येऊ कामी. विठ्ठला विठ्ठला पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव. विको थोडा कमी करा, बेस किंवा आवाज द्या, कडक करा थोडा आवाज. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय आणि भक्ताचे खरं लक्षण सांगतात आणि भक्तांचं पावित्र्य किती आणि त्यांची सेवा केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते याचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगातून करतात. विठ्ठला विठ्ठला माय बापू हो, खरं तर इकडे लक्ष द्या. सप्ताह किमनिमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, तुम्ही सर्व श्रुत आहात. पण गेले 8 वर्षापूर्वी आपल्या परिसरावर जो आघात झाला तो अजून पण भरून निघला नाही माय बापू. कारण काय असतं, देखा साधकून योगोनी आज आहे तेथं मागा पाऊलाची ओळ आहे, तेथं ठाई ठाई होई आणि मादिक पुढासनीय पाजारी मागा चालती अक्षरे शब्द पाठ्या अवतरे कृपा आदी तो चालते ज्ञानाचे बिंब दयाचे अव्यते सुखाचे कोंब एर माणूस पण ते भांब लौकिक भागू मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नो व्हावे लोकांप्रती केवी लोकांच्या मनी उरिजे. मायबाप हो,
मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक प्रांतांनी महाराष्ट्रात काहीतरी दिले, प्रत्येक प्रांतांनी महाराष्ट्राला काहीतरी दिले. मग तो प्रांत विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, प्रत्येक प्रांतांनी महाराष्ट्राच्या वाट्यात काहीतरी दिले. पण सगळ्यात महत्त्वाची शिदोरी काय असेल तर आपल्या मराठवाड्याने, त्यात तुमच्या परभणी जिल्ह्याने संत दिले. त्यानंतर मायबाप हो, वारकरी संप्रदायाचे जे आध्वर्य होते, गुरुनाम गुरु ज्यांना वेदांत केशरी म्हणून संबोधायचे, गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, साखरी परंपरेचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्याच परंपरेत अध्यापन केलेले, त्याच परंपरेत त्या सचोटीने अध्ययन केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांचा आपण पुण्यतिथी सोहळा साजरा करीत आहात, गुरुनाम गुरु पूजनीय, आदरणीय, परमवंदनीय, प्रातस्मरणीय, वैकुंठवासी गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर. मायबापो, बाबाबद्दल किती बोलावं शब्द अपुरे पडतील. कारण काय असतं, एरवी तुम्ही समाजामध्ये कीर्तन करता, कितीतरी वाहवा मिळवता, पण काही काही महात्म्याबद्दल बोलताना माझ्यासारखं वैयक्तिक मी तरी शब्द दरिद्री होतो मायबाप. कारण काय, त्यांच्याबद्दल काय बोलावं शब्द बुद्धी कुंठित होते मायबापो, बुद्धी सीमित होते, बुद्धीचा आवाका थांबतो. कारण का, त्यांचं कर्तृत्व एवढं अमाप होतं की आकाशाला गवसणी घालण्यासारखं कर्तृत्व गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकरांचं होतं. तुम्ही म्हणाल त्यांनी असं कर्तृत्व काय केलं, कीर्तन करणं म्हणजे कर्तृत्व का? नाही मायबापो, जो समाज अडाणी होता, जो समाज अज्ञानी होता, आवाज त्याकडे माईकला अजिबात आवाज नाही, जो समाज अडाणी होता, जो समाज अज्ञानी होता, त्या समाजाला परमार्थ पथगामी करत असताना जी काय वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरी असेल, परमार्थ पथदर्शीपणा असेल, ज्यांच्यामुळे तुमच्या भागाला मिळाला आणि ज्यांच्यामुळं जो माणूस माळकरी नसताना देखील माळकरी झाला, ज्याच्या मुखारविंदातून कधी भगवंताचं नामस्मरण येत नव्हतं, तो नामनामी आबिदेच्या पलीकडे गेला, ज्यांची साधना सुरू झाली मायबापो, ज्यांना प्रपंच काय कळत नव्हता, ज्यांना परमार्थ काय कळत नव्हता, सगळ्या गोष्टीची अनुकूलता प्रतिकूलता ज्या महात्म्यामुळे तुम्हाला प्राप्त झाली, त्या महात्म्याचं नाव म्हणजे नथुराम बाबा केहाळकर. हॅलो 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 परमार्थाचं बाळ कडू मिळालं ते गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर. बाबाबद्दल किती बोलावं मायबापो शब्द अपुरे पडतील. पण ज्यांचा परमार्थ अतिशय कसोटीचा होता, आणि ज्याने प्रत्येक साधक हा काय असतं, त्रिपुटीचा वाद कधी होतो माहितीये का? साधक साधना करत असताना, साधना असेल, साधक असेल किंवा साध्य असेल, बरोबर आहे ना? साधक, साधना आणि साध्य. साधक तुमच्या रूपातून भगवंताचं नामस्मरण करणे ही काय झाली, साधना झाली. तुम्ही ते नामस्मरण करण्यात प्रवृत्त होणं हे काय झालं, साधकाची दशा झाली. आणि साध्यापर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम हे आपले श्री गुरु किंवा सद्गुरू करत असतात. गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर यांनी आपल्या आयुष्यात मायबाप हो, मी नेहमी सांगत असतो की लोहाचे कणक होय सामर्थ्य परिसीचं आहे, की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी, वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. मायबापो हो, आपल्या आयुष्यात मी नेहमी सांगत असतो, कोणते महात्मे कधी येतील आणि कधी आपल्या आयुष्याचं कल्याण होईल काही सांगता येत नाही. नेहमी एक दृष्टांत सांगत असतो मायबापो हो, की एक माणूस सारखा परिसाच्या शोधात होता. त्याला वाटायचं कधी परीस भेटतो, कधी परीस भेटतो, कधी परीस भेटतो. तो पार हरिद्वार पर्यंत गेला, इकडे ऋषिकेश पर्यंत गेला, तो असे तो हिमाचल पर्यंत फिरला, पण त्याला परिसाची कधी भेट झाली नाही. एक प्रसंग असा आहे, तो त्याच्या गुरुकुलात आला. स्नान संध्या उरकल्यानंतर तो ज्यावेळेस पूजा करण्यासाठी बसला आणि आपली अशी साधना सांगते की माणसाने प्रत्येक ठिकाणी गंध हा लावावा. वारकरी संप्रदायाचे जे काही ग्रंथावली, नियमावली, प्रस्थांतरी, संत परंपरा, गुरु परंपरेत असं सांगतात. तो गंध लावण्यासाठी बसला आणि बसल्यानंतर मायबाप हो, त्याच्या गळ्यातली जी पट्टी होती लोखंडाची बाबाजी, आणि जी कमरेची पट्टी होती ती सोन्याची झाली. गळ्यातली आणि कमरेची पट्टी दोन्ही पट्ट्या सोन्याच्या झाल्या. त्याच्यानंतर त्याला कळालं, ज्या गोष्टीसाठी आपण सोयरा वैरा पळायचो, आपल्या गळ्यातली लोखंडाची पट्टी सोन्याची करण्यासाठी आपण परिसाच्या शोधात गेले 10 वर्ष घातले, पण ही परिसात कधी शोध भेटला नाही परीस, पण गळ्यातली पट्टी सोन्याची झाली कस काय? मायबापो, माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. त्या साधकाला गळ्यातली लोखंडाची पट्टी सोन्याची कधी झाली कळालं नाही. तसं तुम्ही आयुष्यभर परमार्थ करा, तुमच्या आयुष्याचं कधी सोनं होईल नथुराम बाबाच्या कृपेने हे तुम्हाला पण कळणार नाही.
तुम्हाला सुद्धा कळणार नाही. कारण का त्यांनी जे कर्तृत्व केलं माय बापो ते व्यापक अंतकरणातून केलं, कधीही संकुचित वृत्ती ठेवली नाही. तो माझा, हा परका, तो परका, तो या जातीचा, तो या पंथाचा, तो या धर्माचा, तो या ग्रंथाचा, अजिबात नाही. सतरती सतरती ती संत हा. आणि संत जीवन हे एक अलौकिक जीवन असतं, महत अशा श्रेयाची प्राप्ती करून देणारं जीवन असतं. बाबांच्या आयुष्यामध्ये कधी अपपर भाव नव्हता. आयुष्यभर नेहमी सांगत असतो मी ते कुऱ्हाडी, इकडं बामणी, कुऱ्हाडी, मानकेश्वरच्या अंगलगाव वगैरे त्या पट्ट्यात गेल्यानंतर बाबांचं असं फोटो असतात प्रत्येक सप्त्याच्या पॉम्पलेटवर, कृपा आशीर्वाद गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर. मायबाप हो, जो समाज कधी परमार्थाकडेच नव्हता तर परमार्थाकडे येण्याचं कारण प्रत्येक गावामध्ये कोण असेल तर बाबा आहेत. ज्या बायकांना कधी हरिपाठ पाठ नव्हता त्या बाया हरिपाठ म्हणतात, ओम नमः शिवायचा जप करतात. कोणामुळे? फक्त बाबामुळे. म्हणजे काही काही लोकांचं आयुष्यात येणं हे माणसाच्या कल्याणकारी असतं. आणि संत जीवन हे अलौकिक असतं, प्रत्येकाचं कल्याण करणारं संत जीवन असतं. बाबांच्या आयुष्यात मी खरं तर या कुटुंबाला धन्यवाद देईन, तुम्हा ग्रामस्थांना धन्यवाद देईन की आमच्या हरिभक्तीपरायण ज्यांनी हा सप्ताह सोहळा घडून आणला. आमच्या हरिभक्तीपरायण आमचे तीर्थस्वरूप असणारे श्रीमंतजी महाराज घुगे यांनी एवढ्या मोठ्या अट्टहासाने बाबाचा पुण्यतिथी सोहळा केला. मी नेहमी सांगत असतो माय बापू हो, तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. वेगळं काय आवडतं देवाला? हीच सेवा खरी माय बापू. आपल्या गुरुच्या ऋणातून उतराई होण्यासाठी एका शिष्याने केलेला खटाटोप म्हणजे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर काही लवाजमा नाही, परत कीर्तनकार असतील, गायक असतील, वादक असतील, कथाकार असतील. एवढा अट्टहास माय बापू एवढं सोपं नाही बरं का सप्ताह करणं. एक वेळेस लग्न करणं सोपं आहे पण सप्ताह करणं सोपं नाही. कारण का लग्नात आपला एकाशी संपर्क असतो पण सप्त्यामध्ये 50 जणांशी संपर्क ठेवावा लागतो. तो पंक्तीवाला वेगळा, मंडपावाला वेगळा, सिस्टीमवाला वेगळा, कीर्तनकार, गायक, वादक, मोठा अट्टहास असतो. पण या घुगे कुटुंबियांनी मोठ्या अट्टहासाने बाबाचा पुण्यतिथी सोहळा करण्याचं ठरवलं. आज आमच्या कीर्तनासाठी प्रामुख्याने आमचे महंत असतील नंदकिशोरजी बाबा दाभ्या संस्थांचे बाबा गुरुवारी बाबा देखील उपस्थित आहेत. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे गाथामूर्ती आणि जे उपासक आहेत आमच्या इटोली संस्थांमध्ये ज्यांचं खरंच तपस्थली आहे, पूर्णेच्या काठावर साधना स्थळ आहे, अशा असणारे ज्येष्ठ गुरुबंधू प्रसादजी महाराज गडदे, युवा कीर्तनकार. बाबांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे इटोलीकर असतील, माझ्या समेत नामदेव महाराज असतील, आमचे माऊली महाराज दुगे असतील, माऊली महाराज मानकेश्वरकर असतील, भक्तराज मामा असतील, समस्त गुणीजन मंडळी, आमचे साऊंड सिस्टीमवाले अतिशय चांगले आहेत, भक्तिमती माता असतील, भक्तिमान्य पुरुषवर्ग असेल, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि माझ्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबा रायाचा आहे. अभंग घेण्याचं कारण माय बापू सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगतो. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी. संत पवित्र आहेत, सोवळी एकतीचं भूमंडळी. या त्रैलोक्यामध्ये पवित्र कोण असतील तर संत आहेत. त्यांचा आवडीचा विषय काय? त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. बरं का, जिथं कुठं खंड नाही, धार अखंडित ओघ चालेला नित्य. अखंड गर्वता होणे असते जे जे मंत्रे मदार्पित द्यायची विनो हेची संपत्ती. विश्वमाऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. कारण का विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखंड मानव जातीच्या कल्याणाकरता जाळून संसार बैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हे संतांची उक्तीप्रमाणे मायबापो संत जीवनाची प्राप्ती करणं अतिशय कठीण, मोठं दिव्य आहे. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात दिव्या करवी दिव्य करविजे. दिव्यानं दिवा लावणं जे काही शास्त्रामध्ये न्याय आहेत, शास्त्रामध्ये 110 प्रकारचे न्याय आहेत बरं का. आपल्याला फक्त एकच न्याय माहिती, पावला हा देह कागत्याली न्याय. कोणाला देहलिती पण न्याय माहित नाही, कोणाला कफुनी गुड न्याय माहित नाही, भरपूर प्रकारचे. तस्मात शास्त्र प्रमाणात ते कार्य व्यवस्थित हो. येतं शास्त्र म्हणेल त्याची सांडावी, हे राज्यही तुला मानावे कामने मामा. बरोबर आहे का नाही? कारण काय शेवटी शास्त्र असतं, शास्त्र असतं. शास्त्राबद्दल किती बोलावं, शास्त्राबद्दल चर्चा करणं तितकंच कठीण आणि शास्त्राबद्दल बोलणं पण तितकंच कठीण. त्यामुळे संतांचं जीवन हे वेगळं असतं. त्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. काहो तुकोबा राय त्यांचा अखंडित प्रेमभाव तुम्ही बोललात, पण भाग्यवान नेमकं म्हणायचं कुणाला? कारण की जीवाच्या दृष्टिकोनातून भाग्यवान वेगळा, संतांच्या वेगळा आणि देवांच्या दृष्टिकोनातून भाग्यवान वेगळा. तीच भाग्यवंते सरती पुरती धन विकते. ज्यांचा धनाबद्दल मोह राहत नाही, धन संपन्न हा त्यांचा
पुरुषार्थ असतो. आपण पैसा गोळा करण्याच्या मागे लागतो आणि संत संपवण्याच्या पाठीमागे लागतात. तीच भाग्यवंते सरती पुरती धन विकते. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्यांचा धनाबद्दल लोभ नाही, ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे आणि जगात जे पवित्र आहेत, जशा संतांची सेवा केल्यानंतर ते देवाला प्रिय असते. विठ्ठला विठ्ठला ते देवाला प्रिय असते आणि संतांची सेवा प्रिय असते. माय बापू हरकत नाही. वारकरी संप्रदाय हा प्रज्ञावंतांचा, इकडे लक्ष द्या बरं का, मी तासभर बोलणार आहे फक्त. वारकरी संप्रदाय हा प्रज्ञावंतांचा आहे, हा निष्ठावंतांचा आहे, हा बुद्धिवंतांचा आहे आणि हा विचारवंतांचा संप्रदाय. मग संप्रदायाकडे पाहत असताना वारकरी संप्रदाय जे काही मायबापो आपली प्रस्थांतरी आहे ना, आदिगुरु शंकरा भगवान शंकरापासूनची परंपरा आहे. पण त्याच्याही अगोदर श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणच होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडीलजी. ते अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नोही श्रुती परोती माऊलिया जगा. मायबाप हो, काही काही धर्म आजकालचे धर्म आहेत. काही काही धर्म अनादिकालापासून कोणता धर्म नाही, फक्त हिंदू धर्म हा अनादिकालापासून आहे. आजकालचे काही काही धर्म आहेत. मोहम्मद पैगंबरापासून मुस्लिम धर्म आहे, गुरु नानकजीपासून शीख धर्म असेल, येशू ख्रिस्तापासून ख्रिश्चन धर्म असेल. पण हिंदू धर्म कोणापासून मायबापो? मनु असेल, मनुस्मृती असेल, भरपूर ग्रंथ पहा तुम्ही, अध्ययन करा. कारण काय, अध्ययन केल्याशिवाय माणूस बोलू शकत नाही. अध्ययन फार महत्वाचं आहे. समर्थ रामदास सांगतात, अभ्यासोनी प्रकटावे, प्रकटोनी असावे, प्रकटोनी नासणे बरे नव्हे. मायबापो अभ्यास अतिशय समर्पक असतो. कुठलेही क्षेत्र असू द्या, अभ्यास फार महत्वाचा असतो. ते धार्मिक क्षेत्र असो, वैद्यकीय असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, व्यावहारिक असो, परमार्थिक, कुठलेही क्षेत्र असू द्या, अभ्यास फार महत्वाचा आहे. मला सांगायचं काय, हिंदू धर्माची परंपरा आहे, संत परंपरा आहे. मग संत परंपरा असेल तर हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये मायबापो देव परंपरा असेल, संत परंपरा असेल, गुरु परंपरा असेल आणि जीवाची परंपरा असेल. जो जेव्हापासून मायबाप हो श्रुतीची परंपरा आहे, वेदांनी एकच सांगितलं, सेवा परमो धर्म हा. मग सेवा करणं, तुम्ही म्हणाल महाराज सेवा 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 नेमकं काय? कारण काय असतं मायबाप हो, जीवाच्या ठिकाणी आहे अज्ञान. इकडं लक्ष द्या, जीवाच्या ठिकाणी काय आहे? अज्ञान आहे. मग त्या अज्ञानाचा बाद करण्यासाठी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. अज्ञानाचा बाद करण्यासाठी ज्ञान पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज ज्ञान काय, अज्ञान काय? मायबाप हो, जे ज्ञानगंगेनं आले, पूर्णतः जेवणी झाले, तयाचे आले शांतीचे पालव नव्हे. बरोबर आहे की नाही? ते चित्ताचे चैतन्य झाले, याता यात निमाले घनानंदजी. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या त्यावर मी एकमय किंवा एक रूप. मी पाठभेदाने कुठलाही अर्थ तुम्ही घ्या, मी जास्त विस्तृत करत नाही. मला सांगण्याचं तात्पर्य काय, अज्ञानाचा बाद करण्यासाठी ज्ञान पाहिजे. मग ते ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी कोणाला तरी शरण जावं लागेल. बरोबर आहे की नाही? अज्ञानाचा बाद करण्यासाठी ज्ञान पाहिजे. प्रकाशाचा उजेडाचा बाद करण्यासाठी, जसा अंधाराचा बाद करण्यासाठी प्रकाश पाहिजे. बरोबर आहे की नाही? अंधार जर असला तर आपल्याला काय पाहिजे? चिमणी म्हणा, दिवा म्हणा, लाईट पाहिजे. तसा तुमच्या ठिकाणी अज्ञान असतं. रागद्वेष, अनुकूल ज्ञान, प्रतिकूल ज्ञान, भेदाभेद, ह्या गोष्टीचा जर विचार केला विचारसागराच्या पंक्तीनुसार, तर प्रत्येकाच्या ठिकाणी मायबाप जीव म्हणलं की अज्ञान आलं, जीव म्हणलं की अज्ञान आलं आणि अज्ञानाने जीव तयार होतो. मग कुटस्थ चैतन्य, तो पडलेला आभास, त्याच्यातून जीव तयार होतो. मग जीवाच्या ठिकाणचा अज्ञान बाद करायचा असेल तर संताशिवाय पर्याय नाही. नाथ महाराज सरळ सरळ सांगतात, हरिप्राप्ती सी उपाय.
तिसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधन तुटती भवाची बंधने. माय बापो जीव म्हणलं की अज्ञान आलं. कारण काय अज्ञान येण्याचं कारण एकच आहे संसार. अज्ञानाचं कारण काय आहे संसार. तुम्ही म्हणाल महाराज संसार 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 आणि अज्ञानाचं समीकरण कसं काय. जीवाच्या ठिकाणी अज्ञान फक्त संसारात निर्माण होतं बरं का. तुम्ही परमार्थात पदग्रामी व्हा. विठ्ठल 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 तुम्ही परमार्थ पददर्शी व्हा. तुम्हाला अज्ञानाचा भाग कुठेच होणार नाही. कारण का संसार म्हणलं की अज्ञान आलं. कारण की संसार अज्ञान येण्याचं मुख्य कारण काय असेल तर विषय माय बापू. विषयाबद्दल भगवान श्रीकृष्णाने जी काही कारणमीमांसा सांगितली माऊली विश्वमाऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत अचूक टिपलं. अर्जुना विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे स्वप्नीचे आभासे भद्र जाती काय कीजे ते मूर्ख सेविता न सरे पयुपंकीचे किडे काय चिडसी घेती. माय बाप हो असे कुठलेही संत दाखवा त्यांनी संसाराला चांगलं म्हणले आणि माझ्याकडून बक्षीस घेऊन जा बाबा. कारण का तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मोजा. मी तुम्हाला एक एक तुकडा सांगतो. ओव्या जास्त सांगत नाही. तुझे जव जव घडे तो संसार भय जोडे संसार ऐसा दारुण संसार पत शांता विसावया संसार एवढे थोरोजे फेडिले जगाचे मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकीचे कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रांतून इंगळाच्या आवडली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. बाबा उपाधी या शब्दाची उपलक्षणा करा म्हणजे संसारच होतो. विठ्ठला विठ्ठला संसार. पण विश्वमाऊली ज्ञानोबारे असोत का तुकोबारे असोत माय बापू आपल्या ठिकाणी अज्ञान येण्याचं कारण काय. संतांना विषयातलं वर्म कळालं ना आपल्याला विषयातलं वर्म कळत नाही. संतांना काय कळालं विषयातलं वर्म कळालं आणि आपल्याला विषयातलं वर्म कळत नाही. कारण सरळ सरळे विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. संत तर सरळ म्हणतात देवधर्म सांगी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. विषय इतके कठीण आहेत माय बाप हो. विषय कुठला असू द्या. इच्छा झाली तर इच्छा एक कुमारी झाली मग ती कामाची तारुण्य आली म्हणे म्हातारा मोहिनाशीला. इच्छा फार वाईट. कामाला शब्द दुसरी म्हणजे इच्छा. अपेक्षा इच्छा हे कामाचे शब्द आहेत. पाठभेदाने कुठलेही शब्द घ्या. काम म्हणलं की इच्छा आली की ते पाठभेदाने कुठले अर्थ घ्या. मला जास्त विस्तार नाही करायचा. पण संतांना विषयातलं वर्म कळालं आपल्याला कळालं नाही. माऊलीचा एक दृष्टांत देतो. एखादी सुगरण माता माऊली असावी प्रसाद गुरुजी आणि आपल्या माहेरची असावी आणि माहेरची असल्यानंतर चैत्राचा महिना असावा. माझी डिग्रसला प्रसाद महाराजाची डिग्रसला कथा असावी किंवा आमच्या शेंगावला असावी आणि त्यांचा पार नांदेडपर्यंत कुठंतरी कीर्तन असावं. आपल्या गावची मुलगी नांदेडमध्ये दिलेली असावी. तिने सांगावं बाबा तुम्ही जर कधी चुकून आमच्या इकडे कीर्तनाला आलात तर आमच्या घरी जेवणासाठी या बरं का. कारण की आमची नेहमीची इच्छा असते. माऊलीला माता माऊलीला माहेरचं पुत्र गोड असते. आपण तर हरिभक्त पारायण मंडळी बरोबर आहे का नाही. जितकं जावयावर प्रेम करतात माता माऊल्या तितकंच हरिभक्त पारायण मंडळी करतात. कारण का शेवटी मायबाप हो यस्य प्रीती तस्य प्रीती. प्रीतीचा अभाव नसला की प्रेम होतं. परस्पर घडेल प्रीतीचे तर तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्ट दिलं. या उक्तीप्रमाणे तिने बोलवावं जेवणासाठी आणि महाराजांची दुपारची कथा असावी रात्रीचं कीर्तन असावं आणि 5 तास कथा 5 तास प्रवास त्याच्यानंतर परत 2 तास कीर्तन फक्त मधात 15 मिनिटं राहिले जेवणासाठी. महाराज ताटावर बसावेत. नवीन सुनबाई यावी. आत्याबाई स्वयंपाक खूप चांगला झालाय. माझ्या मालकानं कोकणातून आंबा आणलाय महाराज. पण काय केलं स्वयंपाक करता करता माझ्या मनात असा संशय येतो की त्या स्वयंपाकामध्ये काहीतरी किडूक मिडूक रसामध्ये पडलं. किडूक मिडूक रसामध्ये काहीतरी पडलं. भाजीमध्ये माशी वगैरे काहीतरी पडली. आता किती जरी बाबा खाणारा बहादर असला तरी ते खाईल का हो नाही. माझा दृष्टांत संपला. जास्त विस्तार करत नाही. विषय रांधलेली रससोय तै जेवणाऱ्या ठाऊके होय मग तो ताटची सांडून जाय जियापरी. ज्याप्रमाणे विषयातलं वर्म आपल्याला कळालं किंवा एखाद्या माणसाने सांगितलं त्यानंतर आपण त्या जेवणाचं सेवन करतो का ग्रहण करतो का त्याज्य मानतो का नाही. कारण का त्या विषयातलं त्या स्वयंपाकातलं आपल्याला वर्म कळालं.
तद्वत संतांना या विषयातलं संसारातलं वर्म कळालं म्हणून विषय त्यजिले संत. सरळ ज्ञानोबाराय म्हणतात संतांनी विषयाचा त्याग केला. कशाप्रमाणे? का कुर्मजिया परी उवायला आवय पसरी ना तरी इच्छा वशी आवरी आपुली आपण. कुर्मय ना तो कासव. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर कासवाच्या पाया पडता, पण पाया पडल्यानंतर माय बाप हो, पाया पडल्यानंतर आपण काय करतो? कासवाकडे पाहतो. पण कधी आपण या गोष्टीचा विकल्पाने विचार केला का? विकल्पाने विचार करा. संकल्पाने कुठला विचार स्थितीत जात नाही बरं का. विकल्पाने विचार करा. काही गोष्टी निगेटिव्ह कराव्या लागतात, काही गोष्टी नकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. कासवाला 4च हातपाय का? काम, क्रोध, लोभ, मोह या गोष्टी आहेत माय बापू. आणि माऊलींनी सरळ सांगितलं क्रोध अतिशय वाईट, काम अतिशय वाईट, लोभ अतिशय वाईट, मोह धरले ऐसे होईल, आहे ती प्रतिष्ठा जाईल, परलोक हे अंतरेले इहे केसी, जयाच्या ऐकीचे धड नाही तयाच्या परत्र पुसी काही. ते ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे टिंब टिंब मारकजे, जे पहाटे विन पाहाविती, जे चिकले विन रोविती, जे पाशाके विन बोविती. नाही माय बापू, काम अतिशय वाईट, क्रोध अतिशय वाईट. तो कासव आपल्याला शिकवतो तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जगा. काम, क्रोध, लोभ जे विकार आहेत तुम्ही आवरून घ्या, नंतर तुम्ही देवत्वाला प्राप्त व्हाल. या अज्ञानाचा बात करणं म्हणजे काय? त्याच जीवाच्या ठिकाणी अज्ञाने. मग त्या अज्ञानाचा बात करण्यासाठी संतांनी काय सांगितलं? हरिप्राप्तीचे उपाय. पण माझे ज्ञानोबाराय सरळ सांगतात 4थ्या अध्यायामध्ये तद विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाती आणावे पै संताया बजावे सर्वस्वेसी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ मग अपेक्षित ज्या पुरे संकल्पाने वगैरे सगळ्या त्याच्या खालच्या तुम्ही वया पाहून घ्या. सांगण्याचं तात्पर्य एकच माय बापू हो, देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा असो. माझं बोलणं कळते का? प्रस्तावनेकडे पहा. मी थोडा वेगळा अभंग मांडणी करतोय. जगाचा मालक कृष्ण परमात्मा पहा, त्याने पण आपल्या गुरुची सेवा केली. काय पुरावा? सांदीपानी ऋषीच्या आश्रमात उज्जैनी क्षेत्रामध्ये देवानी मधुकरी मागितली. देवा दिकापासूनची परंपरा आहे माय बापू. तुम्ही म्हणाल काय असतं माहिती का? सयत प्रमाण पुरते लोकस्तज्ञान वर्तते एथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती तेच अनुष्ठिती सामान्य सकळ याचा धरीला अभिमान काय करीना आपुले जतन याचा धरीला अभिमान. उलट सोयीचं कसं म्हणा, शेवटी तसंच होते अन्वव्यतिरिक्त बरं. ज्याचा धरीला अभिमान करीना आपुले जतन. आपण आपल्या वाडवडिलांची परंपरा जतन करण्यासाठी संत मानली आली असेल तर आपल्या अज्ञानाचा बात करण्यासाठी मायबापू गुरुशिवाय पर्याय नाही. मग देवानी त्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर अध्ययन केल्यानंतर त्या गुरुमातेने सांगावं कृष्णा जा स्वयंपाक करायचा आहे, जळतं आण. देवानी जळतं आणावं. कृष्णा जा भांडे घास. देवानी भांडे घासावेत. कारण का मायबापू हो, देवानी जर ते अनुकरण केलं नसतं त्यानंतर विश्वमाऊली ज्ञानोबारांनी आनंद क्षेत्रामध्ये मधुकरी मागितली नसती. कारण का महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर मायबापू वाड वडील जे करत असतात तीच परंपरा पुढे चालू राहते बरं का. आमचे श्रीमंत बाबा परमार्थिक आहेत म्हणून माऊली भजन करतो, माऊली भजन करतो म्हणून तुकाराम भजन करतो, तुकाराम काहीतरी करतो म्हणून त्यांचे बंधूच आहेत ना. एकनाथ दादा नाव एवढे चांगले ठेवले, नावावर तुम्हाला मोक्ष मिळेल. बरोबर आहे का नाही? ज्ञानदेव असेल, तुकाराम असेल, एकनाथ असेल, संत परंपरेची नाव आहेत. नाहीतर काहीची नाव असतात शांताबाई, भांडणाला दम नाही. बरोबर आहे का नाही? नाव सुलोचना पाहती मुंबई पुन्हा नावाबद्दल बोलणेच नको. विठ्ठला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांदीपानी ऋषींची सेवा केली. पहिला दृष्टांत संपला. काय केलं लक्ष द्या. दुसरा विषय घेतला रामाचा. एक पत्नी एक बाणी एक वचनी असणारा मर्यादा पुरुषोत्तम रामप्रभू. त्या रामप्रभूंनी पण मायबापू हो जन्माच्या अगोदर वसिष्ठ ऋषी अरुंधती असतील त्यांच्या आश्रमामध्ये रामप्रभूने जन्मल्यानंतर लगेच वशिष्ठाकडे काय अध्ययन केलं. आणि अध्ययन केलं तुम्ही म्हणाल महाराज रामप्रभूंनी वसिष्ठ ऋषीकडे अध्ययन केल्याचा पुरावा काय? एकच सुभाषित सांगतो. नित्य सज्जन संपर्कात दुसंग सर्वता त्याच्या. रामप्रभू गेल्यानंतर कधी गेले रामप्रभू त्यांच्याकडं? दोनदा गेले होते. एकदा अध्ययन करण्यासाठी आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस रामप्रभू गादीवर बसणार होते त्याच्या आदल्या दिवशी रात्री ते वसिष्ठांकडे गेले. त्यावेळेस त्यांना सांगितलं योग वासिष्ठामध्ये काय सांगितलं? नित्य सज्जन संपर्कात. रामा उद्यापासून तो राजगादीवर बसणार आहे पण नेहमी संत सानिध्य लाभू दे. कारण का त्यांची सेवा घडू दे. चांगलं राजयोग जर आयुष्यात प्राप्त करायचा असेल तर संतांची सेवा केल्याशिवाय प्राप्त होत नाही. नित्य सज्जन
वचन संपर्कात. कारण का सताम संदेव उपदेशो प्रमाणम इति अंतकरण प्रवृत्त्या. पतन उद्धार संघाचा महिमा, संतांचे संगती किंवा ढेकणाच्या संगतीबद्दल किती सांगू. माणसाच्या जीवनात उत्कर्ष आणि अपकर्ष हा संगतीनेच घडतो. माय बाप इंद्र असेल, नारद असेल, संगतीनेच काय घडलं, उत्कर्ष घडला आणि अपकर्ष घडला. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्याच्या खालची उडी ऐकली का तुम्ही. तैसा वेश्या भोगी कवडावेचे, मग दार हिचे पुणे यायचे, तैसे लाजीरवा आणि दीक्षिताचे काय सांगू. विश्वमानव ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. एकदा का पुण्य संपलं, संगती बदलली की माणसाच्या जीवनात कुकर्म घडत असतं. त्यामुळे संगती फार महत्वाची. रामप्रभूने वसिष्ठांची संगती केली, भगवान कृष्णाने सांदीपानी ऋषीची संगती केली, अध्ययन केलं. पण मायबाप हो, गुरुबद्दल बोलणं जितकं आहे तितकं कठीण आहे. कारण का, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. बरोबर आहे की नाही. गुरुशिवाय संसार आपण करू शकत नाही. हा, तुम्ही म्हणाल गुरुचे लक्षण काय, तुम्ही विचारसागर ग्रंथ काढा, तिसरा तरंग काढा. एका श्लोकामध्ये सांगतो माय बापू, गुरु कसे असावेत. ते श्रोत्रिय असावेत, ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते दयाळू असावेत. ते श्रोत्रिय असावेत, ते ब्रह्मनिष्ठ असावेत आणि ते दयाळू असावेत. मी आता माझ्या प्रस्तावना संपवतो आणि अभंगाकडे तिकडे लक्ष द्या. ज्या बाबांचा तुम्ही सोहळा करता ते गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर. ते काय होते, ते श्रोत्रिय होते. त्यांनी वेदाचं अध्ययन केलं. पंढरपूरचा चातुर्मास असेल, आळंदीची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था असेल, मायबाप हो, त्यांच्याबद्दल एवढं श्रोत्रियता होती की बाबांनी आळंदीला 1997 साली कीर्तन असताना सद्गुरू जोग महाराज संस्थेचा असा नियम आहे की तिथे कीर्तनकाराचं नाव सांगत नाहीत. चंदीलाने फोन केला, बरोबर मोठे बाबांनी सांगावं, नथुराम बाबा तुम्ही आळंदीला या, तुमचं उद्या कीर्तन आहे. बाबांनी एसटी पकडावी, आळंदीला जावं. आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणी स्नान करावं, विश्वमानव ज्ञानोबाराचं दर्शन घ्यावं, गुरुवर्यांचं दर्शन घ्यावं, कारण मीमांसा चर्चा करावी. शास्त्र चर्चा केल्यानंतर मायबापू हरिपाठाची वेळ झाली आणि 4 वाजता सद्गुरू जोग महाराजाच्या संस्थेमध्ये हरिपाठ असतो इंद्रायणीच्या घाटावर. बाबांनी सद्गुरू जोग महाराजाच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिथं हरिपाठ श्रवण केला. तिथल्या विद्यार्थ्यांनी विचारलं, तुम्ही आता नंतर या म्हणले, तुम्ही कोण आहेत माहीत नाही. ज्यावेळेस बाबांनी रूपावळी सुरू केली त्यावेळेस कळालं, ज्यांना आपण हरिपाठातून उठून दिलं तेच आजचे कीर्तनकार नथुराम बाबा केहाळकर होते. आमच्यासारख्या मुलाला कोणी जर टाळ नाही दिला, त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. आमचं जर कीर्तनकाराचं कोणी कीर्तनात नाव नाही घेतलं माऊली दादा, तर आमच्या तळपायची आग मस्तकात जाते. कुठं त्यांची नम्रता आणि कुठं आपली नम्रता. मायबाप हो, एक सांगा तुम्हाला, वारकरी संप्रदाय उगाच कोणाच्या पाया पडत नाही. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. जे जे वारकरी संप्रदायात गुरुस्थानी गेलेत त्यांच्या आयुष्यात सेवा समर्पण भाव होता, म्हणूनच ते मोठे झाले. त्यांच्यापैकी एक दैवत म्हणजे आपले गुरुनाम गुरु नथुराम बाबा केहाळकर होते. बाबा आपले बाबा होते, त्यामुळे बाबाबद्दल किती बोलावं. हा त्यांच्या ठिकाणी श्रोत्रियपणा होता. त्यांनी वेदाचं अध्ययन केलं होतं. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांना एक कोडं होतं. इकडे लक्ष द्या बरं का माझ्या बोलण्याकडं. गुरुनाम गुरु रंगनाथ गुरुजी परभणीकर, त्यांना एक कोडं होतं. मी परभणीचं नाव लावतो, पण परभणीचं नाव माझ्यानंतर कोण चालवेल. पण नथुराम बाबाची उत्पत्ती झाली आणि त्यांचं कोडं फिटलं. एवढा अधिकार नथुराम बाबांचा होता. एवढा अधिकार नथुराम बाबाचा होता. पण मायबाप हो, काय असतं, पित्त तिथे विकत नाही. पित्त तिथं विकत नाही. बाबाबद्दल किती जरी मायबाप हो, आता आमचे हरिभक्तीपारायण बाबांचं नाव काय, हरिभाऊ महाराज, त्यांनी बाबांचं जीवनचरित्र असेल, संत चरित्र असतील, आमचा चांगला परिचय आहे. नाव स्मरणात नव्हतं, थोडा वयामानानुसार विसर पडतो मला. जयाचे आयुष्य दाखवते हो, फलप्रज्ञा जिरून या जाय, त्याचे नमस्कार दीपाय वडील म्हणून हरकत नाही. आमच्या हरिभाऊ महाराजांनी अतिशय स्तुत्य उपक्रम हातात घेतला की बाबाचं जीवनचरित्र असेल, प्रत्येक महात्म्यांचं जीवनचरित्र असेल. त्यांना एक विनंती, आमचे पंजोबा असणारे गुरुनाम गुरु माधव बाबा मगर सुरज खेडकर, त्यांचं पण पुस्तक तुम्ही हाताळा बरं का. कारण का, आपल्या मराठवाड्यात ते त्या तोडीचे महात्मे होते. विठ्ठला विठ्ठला हो, श्रोत्रियता, त्याने चांगल्या गुरूंकडे अध्ययन केलं होतं. मी सुभाषित सांगतो, गुरुवर माझ्या मुखातले माझ्या गुरुवर यांच्या, तयोर गुरु शिष्य चित्तप्रहार का, ययोर गुरु शिष्य वित्तप्रहार का. त्या काळचे गुरु शिष्याच्या चित्ताचं हरण करायचे. आत्ताचे गुरु शिष्याच्या पैशावर डोळ्यावर ठेवून असतात. याच्याकडे प्रॉपर्टी किती येणार, एका क्लासचे किती देऊ शकतो, तरच तो क्लासला येणार, ते येऊ नको. बरोबर आहे का नाही. आताचे गुरु फक्त पैशावर लक्ष ठेवतात. तुम्ही मला सांगा, गुरुवर नथुराम बाबांनी कधी पैसे मागितले का तुम्हाला.
मला तुमच्या गावात एवढेच पैसे पाहिजे तेवढेच पैसे पाहिजे नाही माय बापू, हे लोक फार पुढे गेले होते. आम्ही तितक्या काळात जगू शकत नाही आणि तेवढा समान आम्हाला मानू शकत नाही. कारण का बाहेरंगी परमार्थ करण्याचे पोटासाठी संत झाले करीत बहुत, पण त्यांनी वेद्याचं अध्ययन केलं होतं आणि त्यांनी तू आहेस तत्वमासी महावाक्याचा बोध केला असेल माय बापू, तो सद्गुरू हा पैसा भेटेची का काही हे बिरडे भेटेल काही तो स्वामी भेटेल या उक्तीप्रमाणे बाबांचा तो अधिकार होता. ते श्रोत्रिय होते, आयुष्यभर ब्रह्मनिष्ठ होते आणि त्यांच्या ठिकाणी दयाळू होते. तुम्ही म्हणाल त्यांचा दयाळू भाव काय होता, एकच वाक्य सांगतो आणि माझं ते प्रस्तावना संपवतो. त्यांचा दयाळू भाव हा एकच होता, आमच्या प्रसाद महाराज सारख्या लहान मुलाला त्यांनी फेटा बांधावा आणि आमच्या प्रसाद महाराजांनी महाराष्ट्रभर नाव करावं. ही फक्त बाबांचीच कृपा आहे, बाकी कोणाची कृपा. लोहारचे कनक होय प्रसाद महाराज, संत कृपेचे दीप प्रसाद महाराज. माय बाप हो, चांगले गुरु आयुष्यात मिळणं तेवी सदाभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. का दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष हा. माय बाप हो, 15.5 रजत्वनी तैती स्तुतीची हे मिळणी. माझे गुरुराय कसे आहेत माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जय जो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षती विषय व्याळे मिठी. नीट ऐका बरं का ओळीचा अर्थ, विषय व्याळे मिठी दिदलिया नुटी ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. एखाद्या माणसाला, एखाद्या साधकाला एखाद्या विषयरूपी जंगलात गेल्यानंतर एखाद्या विषारी सापाने दंश करावा, दंश केल्यानंतर माऊली म्हणतात माझ्या गुरुचं सामर्थ्य एवढे की त्यांच्या दृष्टीने त्या सापाकडे पाहिलं तरी ते विष निर्विष होय. काय आहे, विषय व्याळी मिठी दिदली अनुटी ताटी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवना ते तापू पोळी कशाला शोक करतो, कैसीनो शोक जाळी जरी प्रसाद रस कोलोळी पुरेसी तू आधार शक्तीच्या अंकी 12 त्या सगळ्या काढून पहा. 10 त्या जेजो नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद्र प्रबोधा पराप्रमय परेशी प्रमय घडवणारा विलास घडवणारा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या. संसार रूपी सूर्याचा तुम्ही आज्ञानाचा नाश करणार आहे. अपरम परमित वीर्या तरुण तरतुर्या लानन नीला नमो जगद खिल पालना मंगळमणी निधाना सजन मन चंदना आराध्य लिंगा नमो चकोर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन 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 मथा नमो स्वभाव भजन भाजना भवे कुंभ भजन भंजना विश्वोद भुवना श्री गुरुराया. किती ज्ञानेश्वरीच्या ओव्या सांगितल्या, जास्त विस्तार करत नाही. ते श्रोत्रिय असावे, ते ब्रह्मनिष्ठ असावे, ते दयाळू असावेत. का हो, ते श्रोत्रिय असले, ते ब्रह्मनिष्ठ असले, तर दयाळू असले, त्यांचं तुम्ही लक्षण सांगता. पण त्यांच्या नाती लागण्यात आमचा फायदा काय, तुमचा फायदा सांगू का. अभंगाचा शेवटचा चरण. कमल देवा तुका मन 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 देवा
तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. मायबाप हो, असे जे सद्गुरू आहेत, असे जे संत आहेत, अशांची सेवा केल्यानंतर ती देवाला प्रिय असते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. तुम्ही म्हणा तुम्ही अभंग घेतला पवित्र सोवळी, तुम्ही सांगता काय तुका म्हणे देवा. मायबाप हो, काय असतं माहिती का, समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वळल्या एकची पक्वाने. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, मी नेहमी सांगत असतो काय असतं, तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्या बुद्धीला कस लावल्यानंतर किंवा विश्वमाऊली ज्ञानोबाची सेवा केल्यानंतर किंवा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर तुम्ही मोठ्यांच्या घरी कुठून प्रवेश करू शकता. पूर्वी पहा मोठ्यांचे राजवाडे असायचे, ढाळचा दरवाजा एक असायचा पण खिडक्या भरपूर असायच्या माडीला, कुठून पण यायचे जोराने कुठून पण जायचे. तसं विश्वमाऊली ज्ञानोबा असतील, जगद्गुरु तुकोबारे असतील, सर्व वारकरी संप्रदायाचे जे काही संत मंडळी असेल, कुठलाही अभंग घेऊ द्या मायबाप हो, तुम्हाला फक्त त्या वक्त्याला तसा सोडवता आला पाहिजे. पिंडे पिंडे मंत्री भिन्ना. मी काय खूप मोठा विद्वान कीर्तनकार नाही, पण हम आग लगे बस्ती में हम हमारे मस्ती में गाव जले हनुमान बहार, ताण घ्यायचा नाही. शेवटी आपण आपल्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करायचा, आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करायचा. योग्य अयोग्य दुराग्रह अजिबात नाही. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा. जे श्रोत्रिय आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि जे संत तो पदाला आरूढ झाले. थोडी शंका ही येईल, त्यांची सेवा केल्यानंतर देवाला प्रिय महाराज हरकत नाही, पण त्यांचा विषय संत आहे का, त्यांचा विषय देव आहे का. कारण का पोटासाठी संत झाले कधी तर भविष्य मी आत्ताच बोलून गेलो. कारण की बाह्यरंगाने परमार्थ करणारे परमार्थिक माणूस ओळखायचा कशाहून, गंधावून. मी प्रसाद महाराज त्या दिवशी मी कीर्तनात बोललो, काही काही लोक एवढा गंध लावतात, एवढा गंध लावतात, त्यांच्या गंध लावण्याने गणगोळ्या महागल्या. बरोबर आहे का नाही, त्यांच्या गंध लावण्याने गणगोळ्या महागल्या मायबापो, पण त्यांच्या तुझ भर पण फरक नाही. कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. कुठं गेले परमार्थ करत असताना मायबापो, परमार्थ काय सामान्य आहे का. अहो पद पैसा सत्ता संपत्ती ह्या गोष्टी लोकेशनामध्ये येतात, लौकिकामध्ये येतात, पण खरं धन जर कोणतं तर तुकोबाराय स्वाभिमानाने सांगतात, कोणतं धन आहे हो, परमार्थ महाधन. धन्यवाद. जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लाभाचे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार. नसावी बासर बासर नसावी, निद्रा नसावी, बहुभाषण नसावं. बासर नसावी, नसावी निद्रा बहु भाषण, नसावी बासर निद्रा बहु भाषण. मायबाप हो, काही नसावं. कारण का परमार्थ पथगामी माणूस जो असतो त्यांच्या आयुष्यामध्ये संत तो पदाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही म्हणाल महाराज संत कसा होतो, संत कसा घडतो आणि संत कुणाला म्हणायचं, संत कसा होतो तुम्हाला सांगतो मायबाप हो. जो त्याग करतो, ज्याचं समर्पण असतं तो संत तो होतो, संत होतो. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज संत काय व्यवस्था आहे का, संत ही व्यवस्था नाही, संत काय कोणतं राजकारण नाही, संत ही एक त्या माणसाला प्राप्त झालेली अवस्था आहे. जसं भक्तीची व्याख्या संतकाराने शास्त्रकाराने केली, अंतकरणाला प्राप्त झालेली निर्विकल्प अवस्था म्हणजे भक्ती. अंतकरणाला माफ करा, अंतकरणाला प्राप्त झालेली द्रवीभूत अवस्था म्हणजे भक्ती, अंतकरणाला प्राप्त झालेली निर्विकल्प अवस्था म्हणजे भाव. भक्ती आणि भावाची व्याख्या फार वेगळी केली. मग भक्तीबद्दल बोलत असताना साधनरूप भक्ती सांगितली आणि साध्यरूप भक्ती सांगितली. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी ह्याची थोडं भक्ती, साधनरूप भक्ती आणि साध्यरूप भक्ती. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तुमचं कीर्तन थोडं किचकट वाटते, पण खरं सांगू का, ज्या महात्म्याचा तुम्ही सोहळा करता त्यांना हे कीर्तन आवडलं बस झालं. विठ्ठला मी नेहमी सांगत असतो, आपला मराठवाडा एवढा भाग्यवान, एवढा भाग्यवान. मी काल परवा कुठतरी बोलून गेलो की वैकुंठात पहिलं कीर्तन नारदाने केले. एकनाथ वैकुंठात पहिलं कीर्तन नारदाने केलं आणि दुसऱ्या कीर्तनाचा मान आपल्या हिंगोली परभणी जिल्ह्याचे संत असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांना पंढरपूरच्या वाळवंटात मिळाला. आपल्या मराठवाड्यात सगळ्यात मोठा गौरव आहे. त्याच्यामुळे आपण कीर्तनाच्या परंपरा जर नाही जोपासल्या, आता तर एवढा, मी आज श्री गुरु चैतन्य महाराजांचा जन्माचा संवाद झाला सकाळी कार्यक्रमानिमित्त. महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा आभाळ फाटून गेलं पार. एवढे स्वैराचारी भोगविलासी वक्त झालेत माय बापू. पैसे असतील, कथा असतील, कीर्तन असतील, कारण की वारकरी संप्रदायाचे जे काही पूर्वीच्या परंपरा होत्या ह्या पायमल्ली करण्यात नवीन वक्त्यांना पुरुषार्थ वाटते.
कीर्तनाच्या परंपरा पायमल्ली करण्यात वारकरी सांप्रदायिक मंडळींनाच पुरुषार्थ वाटतो. काला रात्रीचा नसतो, रात्रीचा काला. प्रसाद महाराज आता एवढंच राहिले, एकादशीच्या दिवशी काला करू नये म्हणजे झालं. मला पण कधी कधी वाटते आपले संप्रदाय, काही काही लोक म्हणतात वारकरी संप्रदाय जगाच्या बाहेर का नाही गेला. त्याचं एकच कारण आहे माय बापू, वारकरी संप्रदाय हा भोगी नाही, तो त्यागी संप्रदाय म्हणून तो बाहेर नाही गेला. बाकीचे संप्रदाय विलासी आहेत, पैसा असल्याशिवाय परमिशन नाही. त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय हा व्यापक संप्रदाय. यांनी जगाचा विचार केला. ज्ञानोबारा असो, तुकोबारा आहे, भक्त शिरोमणी नामदेव महाराज, जेवढे काय भगवान बाबा असो, संत परंपरेतले तुम्ही लोक पहा. या लोकांनी मायबापू जीवाचं रान केलं, जीवाचं रान केलं. आपल्या ग्रामीण भाषेत बोलतोय, यांनी आयुष्यात त्याग केला. जाणून संसार बैसलो अंगाने, संसार तुळशीपत्र ठेवलं. त्याच्याशिवाय संत होत नाही, त्याच्याशिवाय लोक पाया पडत नाही. लोक काय कोणाच्या पाया पडतात का? अजिबात नाही. आणि मायबापू तिच्या पुढचा टप्पा सांगतो, आता डोकं कोणाच्या पायावर टेकवावं असे पाय जाईल नाही जगात. आपल्या महाराष्ट्रात आता तुमचे जे गुरु, आपले जे गुरुवारी नथुराम बाबा होते, त्यांच्यानंतर तसे बाबा भेटणं आपल्याला कठीण, फार दुरापा असतात मायबापू. बाह्य येळा असत जाता रवी धरवेल, बाह्य येळा सागर तरवेल, पण त्या साधूची भेटणं पैगा ऐसे कैसे आणि भेटती ते साधू. साधू भेटणं इतकं कठीण आहे मायबापू, फार दुराप असते. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केल्या फारे सेवा. अशी दुरापास्त साधू, त्यांची जर सेवा तुमच्या आयुष्यात घडली तर त्यांना संतांना फार प्रिय असतं. बरं ठीक आहे, शेवटच्या चरणाचा अभंगाचा अन्वय व्यतिरेक आम्हाला कळाला का हो तुकोबारा, तुम्ही संत पवित्र पवित्र म्हणता, पण त्यांचं पावित्र्य किती आहे आणि पवित्रेबद्दल त्यांच्या किती बोलते थोडं विस्तृत सांगता का? सांगतो, पण अभंगाचं पहिलं चरण. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तुकोबाराय म्हणतात, बाबा संत हे पवित्र आहेत. संत काय आहेत? पवित्र आहेत. पवित्र या शब्दाबद्दल किती विस्तार जरी केला ना बापू तर फार कमी पडेल. कारण का
पवित्र या शब्दाबद्दल किती बोलावं. धातू पवित्र आहेत, नाम पवित्र आहेत, पशु पवित्र आहेत, ग्रंथ पवित्र आहेत, संत पवित्र आहेत, गुरु पवित्र आहेत, देव पवित्र आहेत, हिंदू धर्म पवित्र आहेत. पवित्रेबद्दल किती बोलावं तरी फार विस्तार होईल, पण धावतं सांगतो ऐका. संत हे कालतः पवित्र असतात, मूलतः पवित्र असतात, संबंधतः पवित्र असतात. संताबद्दल किती बोलावं. कालतः पवित्र, ज्या काळात भेट झाली धन्य काळ संत भेटी. संत कालतः पवित्र, सकाळी झाली सकाळी ही धन्य आनंदाची सापडली वेळ. बरोबर आहे की नाही. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. कितीतरी प्रमाण देण्यासारखी आहेत माय बापू. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. किती भाग्याचे निबडसे उद्यमाचे निमिसे. कितीतरी संकल्प विकल्प घ्या तुम्ही. संताबद्दल बोलणं झालं ज्या काळात, ज्या वेळेत, ज्या दिवसात भेट झाली, संत धन्य. बरोबर आहे की नाही. संध्याची सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संत जीवन हे फार वेगळं असतं, अलौकिक असतं आणि आगळं वेगळं असतं. संतांचं कर्तृत्व हे अमाप असतं, अलौकिक असतं आणि व्यापक असतं. त्यांचं संकोचित वृत्ती कोणत्याच ठिकाणी नाही. कारण का 12व्या ज्ञानेश्वरीचं पाहून घ्या. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही. ऋतुमित्रा पाहे दोघा सरिसा पाडो. काल आवनी जयाने केली जो खांडावया घाव घाली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. दिवा असतो ना नंदकिशोर बाबा दिवा, तो तुम्ही गरीबाच्या झोपडीत ठेवा नाही तर गरीबाच्या बिल्डिंग मध्ये ठेवा, उजेड सारखाच. बरोबर आहे का नाही. देहली दीप न्याय म्हणतात त्याला. उजेड तर दोन्हीकडे पडला पाहिजे. मग काय करायचं, चौकटीत दिवा ठेवायचा, इकडं पडतो आणि इकडं पडतो. याला शास्त्रामध्ये देहली दीप न्याय म्हणतात. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत 42 प्रकारचे अलंकार वापरलेत. अनेक रूपक केलेत माय बापू हो. आणि माऊलींनी एवढे शास्त्र सिद्धांत वापरलेत की मी तुम्हाला त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. जगातलं तत्वज्ञान ज्यावेळेस संपेल, जगातलं विज्ञान तत्वज्ञान संपेल, थांबेल, त्यावेळेस विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान सुरू होईल. एवढी ज्ञानेश्वरी अवाक आणि मोठी माय बापू. नावाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. तुम्ही इथं पारायण चालू आहे का तुमचं? ज्ञानेश्वरीचं पारायण ठेवा माय बापू. कारण का ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी मी नेहमी सांगत असतो. ज्ञानोबाराय मला का आवडतात. मी आनंदित राहिलो म्हणून नाही, मी कीर्तनकार झालो म्हणून नाही, मी मधुकरी मागून राहिलो म्हणून नाही, मी चातुर्मास केले म्हणून नाही. वयाच्या 16 वर्षीत माऊलीला अनेक 56 भाषा येत होत्या. 56 म्हणजे अनेक भाषा येत होत्या. तरी माऊलींनी मराठीत ज्ञानेश्वरी सांगितली. हा तुम्हा आम्हा लेकरावर नवी माऊलींनी महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा उपकार केला. माऊलींनी मराठी ज्ञानेश्वरी सांगितली, नाहीतर आपल्याला कळत नव्हती ज्ञानेश्वरी काय. हो, आपण महाराष्ट्रात राहून गुरुनामगुरु सोनपंत मामा दांडेकर सांगायचे, महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला गाथा ज्ञानेश्वरी नाही कळाली तर तुम्हाला जगण्याचा आणि मरण्याचा अधिकारच नाही. कारण का हे ग्रंथ मायबाप आपल्या बुद्धीला प्रेरणा चालना देणारे, आपल्या बुद्धीची कुवतता सांगणारे ग्रंथ आहेत. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचं पारायण घरोघरी झालं पाहिजे. ज्ञानेश्वरी घरोघरी पोहोचली पाहिजे. ज्ञानेश्वरी एवढी अवाक आहे की तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होतं? काहीच नाही. तुम्ही केलं ज्ञानेश्वरीचं पारायण, तुम्ही लगेच व्हाल नारायण, बाकी काहीच नाही. बरोबर आहे का नाही? कारण का शेवटी ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी माय बापू. तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानेश्वरी एवढी अवाक आहे का? तुम्हाला सुरुवातीला ती कळणार नाही, उमजणार नाही. पण माय बापू एकदा का हळूहळू ढाळे केतुकेनी एक वेळी मार्गाची निबळे निश्चित ठाकी. आपल्याला जर एखादा पाळ आंब्याचा खायचा असेल तर आपण खांट्या मोजतो. तेच जर पोपटाला किंवा त्या मिठूला खायचा असेल तो खांट्या मोजतो का? तो डायरेक्ट काय करतो? चोच मारूनच येतो. त्याच्यामुळं आपण हळूहळू ढाळे केतुकेने केले, मार्गाचे निबळे निश्चित ढाके. तुम्ही हळूहळू ज्ञानेश्वरीच्या मोहात पडल्यानंतर मायबापो तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय करवणार नाही. पण तुम्ही अगोदर प्रयत्न तर करा. त्याच्यामुळे उद्यापासून संकल्प करा, घराच्या बाहेर पडण्याच्या अगोदर एक तरी ओवी आम्ही महाराज वाचू, त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पडू. ज्ञानेश्वरीचं तुम्हाला आयुष्यात तारक आहे. म्हणून सांगत असतो माय बापू हो, संत हे कालतः पवित्र, कुलतः पवित्र. कुलतः काय? भरतखंडी नरदे प्राप्ती हेतो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म
हे ना कर्म नारायण झालं आणि धर्म पण नारायण झालं तेच पवित्र कुळात जन्म घेत असतात बरं का. कर्म धर्म ज्यांचा नारायण झालं तेच पवित्र कुळात जन्म घेत असतात. काय काय लोक पवित्र कुळात जन्म घेतात म्हणतात काल्याचं कीर्तन ठेवा, जमत नसतं. काय होतं महाराज, जमत नसतं. तो एक सुभाषित सांगतो, सदाचार कुलोत्पन्नत्वे सती इति संतत्व. सदा आचार कुल पाहिजे, त्यानंतर तुम्ही संतत्व पदाला प्राप्त होता. उगाच म्हणायचं आम्ही संतांचे नातो आहोत आम्हाला काही म्हणा, पुरुषार्थ नसतो. पुरुषार्थ कशाला म्हणतात, घेऊन पुरुषार्थ चौथी, पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन निघाला आपल्या हाती. रेगाला भक्तीपंतू जगा देतो. बरोबर आहे ना. ओळ्याबद्दल कधी मागं पुढे होऊ शकतं, कधी जास्त सांभाळून घ्या बरं का. कारण का ना तरी बालक बोबडा बोले, बालक बापाची ताटी रिगे, ना तरी चावटी करीत असे, तुम्ही फक्त लक्षात ठेवा बरं का. मला कधी कधी मागं पुढं होतं. त्याला संत म्हणत नाहीत. चांगल्या कुळात जन्म होण्यासाठी, चांगल्या कुळाचा सदाचार करण्यासाठी तुमचं पूर्वीचं सकृत काहीतरी चांगलं पाहिजे. जन्मांतरीने भवेत पुण्यम, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हाच माय बापो माझ्या बहुपुण्य केले बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. चांगल्या कुळात जन्म होण्यासाठी मायबाप हो भगवंताची कृपा लागते. आणि कुळात कृपा झाल्यानंतर जन्म झाला ही कृपा झाली, त्यानंतर भगवंताची कृपा झाली. चांगल्या गुरुकडे अध्ययन घेऊन ती गुरुची कृपा लागते. गुरुची कृपा झाल्यानंतर गुरुची कृपा होणं सोपं आहे मायबाप, पण ग्रंथ कृपा होणं फार अवघड. ग्रंथाची कृपा सहजासहजी होत नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्या भाग्याचा उदय झाला समजा बरं का. कारण का तुमच्यावर गुरुची कृपा होईल, संतांची कृपा होईल, पण ग्रंथाची कृपा होऊ शकत नाही. आणि कृपा आणि आशीर्वाद याच्यामध्ये फरक आहे बरं का. मागून मिळतो तो आशीर्वाद आणि न मागता होती ती कृपा. कृपा आणि आशीर्वाद फार वेगळा आहे. आमच्याकडे लक्ष राहू द्या बरं का, 5 वर्ष लक्ष राहू द्या, लक्ष राहू द्या. हा आशीर्वाद झाला, जनतेचा कौल झाला, तो भाग मी विस्ताराने सांगत नाही. पण कृपा त्या संतांच्या मनात पाहिजे. काय पाहिजे? कृपा कटाक्षाने आळीले आपल्या पदी बैसविले. त्यांना एकदा कळालं की याचं कल्याण करायचं, मग त्याचं कल्याणच होणार. ठाणे होणार नाही, डोंबोली होणार नाही, कल्याणच होणार.
बरोबर आहे का नाही? कारण की ती त्यांची इच्छा माय बापू, संतांच्या मनातली जी इच्छा आहे त्याच्यामुळे सांगत असतो, कालतः पुढतः संबंधतः. संतांचं ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात संबंध आला, मग ती वस्तू असो, तो जड असो, तो चेतन असो, त्याच्याबद्दल किती विस्तार करण्यासारखा आहे. सच्चिदानंद बाबाची पत्नी प्रेत मेलेलं होतं, दर्शन घेतलं आणि त्याने सांगितलं की पुत्र सौभाग्यवती भव, तू कुलाचारी पाळ, सगळ्या गोष्टी अनुकूलता प्रतिकूलता तुला लाभेल. ती रडायला लागली. माऊलीला सांगितलं की आता मी जगू शकत नाही, मी सतीचं वाण घेऊन निघाले. माऊली म्हणले असं होऊ शकत नाही, पतीचं नाव काय? ती म्हणली सच्चिदानंद. माऊलींनी लगेच विचार केला, बरोबर आहे की नाही? सच्चित आनंद घन असणारा तो मरू शकत नाही. आवाज दिला, ते प्रेत उठून बसलं माय बाप हो. पुढे माऊलीला त्यांनी आपलं आयुष्य समर्पण केलं. ठावरे बाबा, सच्चिदानंद बाबा ठावरे. आणि त्या प्रेताने सांगितलं की तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार. कोणी सांगितलं? सच्चिदानंद बाबाच्या पत्नीने. माऊली म्हणली इतकं सोपं नाही, माझे सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया पुण्य फळाचे महादीप पातले की प्रभू, पुण्य पोशिले असाधारण. आपल्यासारखं माणूस कीर्तनकार म्हणू शकत नाही, माझ्या सत्यवादाचे तप. अरे खोटं बोलू बोलू तुझा मोबाईलचा डिस्प्ले गेला आणि तू म्हणतो माझ्या सत्यवादाचे तप. एवढं सोपं नाही माय बापू. पिकलिया सेंदे कडूपण गेले, कडूपण जाण्यासाठी ते छन्नी गोड लागण्यासाठी हा त्याग लागतो माय बापू. दगडाचे छन्नीचे ते म्हणतात ना, हातोड्याचे घाव सोचल्याशिवाय दगडाला देव पण प्राप्त होत नाही. एवढं सोपं नाही संतत्व पदाला प्राप्त होणं, देवत्व पदाला प्राप्त होणं, गुरुत्व पदाला प्राप्त होणं, अनाथांचा सांभाळ करणं, प्रत्येकाची माऊली होणं. विश्वमाऊली ज्ञानोबा संबंधता पवित्र का सांगतोय? एखाद्याच्या आयुष्यात संत गेले, त्याचं कल्याण होतं माय बापू. सच्चिदानंद बाबाचं कल्याण झालं. जो रेडा होतो ना, रेडा, त्या रेड्याच्या माऊलीने शक्तिपात झाला तर त्याच्या मुखातून वेद आले माय बापू. काय आले? वेद आले. ज्या डोंगराला तुकोबारांनी पाय लावले त्याला पहिले डोंगरच म्हणायचे. इकडे लक्ष द्या बरं का. ज्या डोंगराला तुकाराम महाराजांनी पाय लावले त्याला डोंगरच म्हणायचे, पण माय बापू अगोदर डोंगर म्हणायचे. पण जेव्हापासून तुकोबारांनी पाय लावले माय बापू, त्या डोंगराला श्री क्षेत्र भंडारा डोंगरची संज्ञा प्राप्त झाली. हा संतांच्या पायाचा प्रताप आहे माय बापू. संबंधता पवित्र. ज्या पैस खांबाला विश्वमाऊली ज्ञानोबारांनी पाठ लावली त्या खांबाचा आज नेवाशाला मंदिर आहे. तुम्ही इतरत्र पाहता, खांबासाठी मंदिर आहे का कुठं? खांबाचे मंदिर जगात सगळीकडेच आहेत. असे तू हिमाचलपर्यंत, पण खांबासाठी मंदिर नाही बरं का. पण ते आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळतं. कारण का? माऊलींनी त्या खांबाला पाठ लावली आणि ज्ञानेश्वरी सांगितली. संत समन्नता पवित्र, पुनीत केले विष्णुदासे, संज्ञा आपोलिया दोषे. याच्या पुढचा टप्पा सांगतो, संत पवित्र किती आहेत. तुम्ही जर माऊलीच्या सोहळ्यात आता कामनी मामा सरकडे बाबाच्या दिंडीत यायची लहानपणी, आम्ही लहान लहान असताना, मी तुमच्या गावचा राजू दराडे वगैरे चिमेगावचा, तर आम्ही लहान लहान असायचो. त्या दिंडीमध्ये माय बापू माऊलीच्या सोहळ्यामध्ये, माऊली पंढरपूरला दशमीला गेल्यानंतर माऊलीला चंद्रभागेचं स्नान घातल्याशिवाय माऊली तिकडं आजोळ घरात जात नाहीत. म्हणजे तिथं ठेप्यावर माऊली जात नाही त्या वैष्णव संतांच्या तिथं. कारण का? शेवटी त्या गंगेला वाट पाहत असते. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. तुम्हाला मी नेहमीचा दृष्टांत सांगतो. कुकुट ऋषीच्या आश्रमामध्ये सकाळी 3च्या प्रहरी गंगा यमुना सरस्वती यायच्या. एका साधकाने पाहिलं, तुम्ही कोण आहात? तिने सांगितलं, मी गंगा, यमुना आणि ही सरस्वती. तुम्ही काय येता? तुमच्यासारखे जे काही, तुम्ही माफ करा, जे काही नास्तिक लोक आहेत, नास्तिकाचे गाडे बंड, वेदजयावरी पाखंड, असे नास्तिक लोक आमच्या गंगेत येतात, यमुनेत येतात, सरस्वतीत येतात. कोणी तर्पण करतं, कोणी दर्पण करतं, कोणी नास्तिकवाद, कोणी आस्तिकवाद, या गोष्टीची कारणमीमांसा करतं आणि आम्हाला मलिन करून टाकतं. आम्ही या संतांची सेवा करतो. कारण का करतो? आम्हाला पावित्र्य प्राप्त होण्यासाठी. देवाजवळ आम्ही जात नाही, आम्ही संतांजवळच का येतो? कारण की देवापेक्षाही पवित्र संत असतात म्हणून आम्ही येतो. म्हणून पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी. सोवळ या शब्दाचा अर्थ, पवित्र या शब्दाचा अर्थ सांगितला. कालतः कुलतः संबंधतः संत पवित्र असतात. जिथं भेट झाली, जिथं कृपा झाली, जिथं परस्पर्श झाला, संत हे पवित्र असतात. याच्यात तील मात्र शंका नाही. सोवळी म्हणजे काय? सोवळ म्हणजे जे कवा धुवायचं नाही त्याला काय म्हणतात? सोवळ म्हणतात. बरोबर आहे का नाही? ब्राह्मण काका सोवळ्याला कधी धुत नाहीत. जे कधी वापरायचं, तेरवीला, दहाव्याला, लग्नाला तेच. मग काय काय लग्न का मोडतात? कारण की सोवळ्यात दोष असतो.
बरोबर आहे का नाही? असं मी तुम्ही वेगळा अर्थ काढू नका बरं का. विनोदाने सोडून या एक दिवशी दृष्टांत घेतो. म्हणजे याला म्हणतात सोड एकतीचं भूमंडळी. का हो, संत पवित्र आहे, सगळं आहे, पण हे संतांना पवित्र जिथून प्राप्त झालं त्यांच्या आवडीचा विषय काय आहे का? कारण का आवडी आणि लाजवी व्यसन हन शिनवी आम्हा तयाचे व्यसन ते आमुते देवतार्चन किंबहुना समाधान तो मिळते तो करीते तुली पूजा तो जल्पी तो जपू माझा तो निजे तो कपू तुझ्या समाधी मारिते हे प्राणा परते आवडती मध्ये निरुते जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती. आवडीचा विषय आहे ना. अहो प्रत्येकाच्या आवडीचा विषय. जीवाला संसार आवडतो, संतांना देव आवडतो, जीवाला संसार आवडतो, देवाला संत आवडतात. पण त्या पवित्र असणाऱ्या संतांना काय आवडतं अभंगाचं दुसरं चरण. त्यांचा आवडता देव काय कमाल केली आमच्या माऊलीने. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. माय बापो भक्ताच्या आवडीचा विषय हा देव असतो. कारण का भक्ताच्या आवडीचा विषय देवच का असतो त्याचं कारण एकच आहे, अखंडित प्रेम भाव. त्यांच्या अंतकरणामध्ये धारा अखंडित ओघ चालीला नित्य अखंड अगरवता होणे असते. अखंड दया तुझी प्रीती मद दे दयाची संगती मग मी कमळापती तुझबा नाही कंटाळा. मायबाप हो अखंड जे लोक मायबाप भजन त्यांचा विषय असतो. तया ते माथा आम्ही मुकुट करू तयाची टाच हृदय धरू. ज्ञानोबा देव म्हणतात की बाबा माझ्या भक्ता काय संसाराची चिंता समर्थाची कांता काय पुराण्य मागे नको चिंता करू वस्त्रा या पोटाची माऊली आमुची पांडुरंग. टेन्शन घ्यायचंच नाही. कारण का संसार म्हणलं की चिता चिंता समाख्याता एक बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चित्ता. जास्त ताण घ्यायचा नाही. कारण का संसार 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 आगा पृथ्वीवरील पाशानं नसते काही. माझ्या भजनाविन जडोतयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरील पाशानं नसते काही. भक्ताची एक अवस्था असते माय बापू हो तुम्हाला मी ह्याची करी मग निस्सिम बाहुला से मदर पोवायचे निमिसी. बरोबर आहे की नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. पण तुम्ही 18वा अध्याय काढा. त्या अध्यायामध्ये 66 किंवा 67 लोकांखालची ओळी असेल. तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण निग मोहदजी गांगकारी गाले दैसी. तुम्हाला काय कर तुझा मी पण अहम वाचा चित्त अंग सगळं मला शरण दे. म्हणून या शरण लावे सर्व हवे देवासी. तो हा उतरील पार भव दुष्कर नदीचा. त्यानंतर देव आवडीचा विषय होतो. संतांच्या देव आवडीचा विषय होता. म्हणून कुठलेही संकट त्यांना गौण वाटायचं तुच्छ वाटायचं. अहो तुच्छ किती वाटायचं. ज्या मोक्षासाठी आपण धावपळ करतो इतकं पळतो आत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंद सुखाची प्राप्ती ज्ञान तू कैवल्य असणारा मोक्ष. बरोबर आहे की नाही.
तुकोबाराय म्हणतात मोक्ष सुख हाणू लागतात, तुका म्हणे सता निकट करून सेवेची मोक्ष पद तुच्छ केले या कारणे. अजिबात नाही, आम्हाला मोक्ष नको, सलोकता नको, स्वरूपता नको, सायुज्यता नको, समीपता नको, आम्हाला मोक्षच नको. कारण का हृदय एक झाले, हृदयचे ते हृदय घातले, किंवा मितू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. त्याच्यामुळे त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. विठोबा पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंती सरती पुरती धनवित्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. यथामध्ये अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असा मला दुराग्रह अजिबात नाही. खरं तर या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत माय बापू. कारण का एवढ्या भव्य दिव्य स्वरूपात, दिग्रस काय एवढं मोठं गाव नाही किंवा सरकलचं गाव नाही, पण एवढ्या मोठ्या थाटामाटात गुरुनाम गुरु ज्यांनी आपल्या मराठवाड्याला परमार्थाचं बाळ कळू पाजलं, त्या असणारे गुरुनाम गुरु वेदांत केसरी नथुराम बाबा केहाळकर बाबांच्या. खरंच माय बापू मी नेहमी सांगत असतो, एखादा पुढारी जर मेला तर अजिबात नुकसान होत नाही. ते म्हणतात ना, ही पोकळी भरून निघणार नाही, याची जागा कोण घेईल. पुढारी मेला, तुम्हाला त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. पुढाराच्या दुसरा पुढारी मरणाची वाट पाहतो, पण साधूच्या मरणाची वाट समाज पाहत नसतो. कारण का पुढारी यासोबत पुढारी लगेच तयार असतो, घरचाच पुढारी तयार असतो. आता भारतनाना भालके पंढरपूरचे मेले, कोणाला तिकीट दिलं? पोरगा आमदार होईल, नाही तर अवताडे साहेब आमदार होतील. आपल्याला त्याचा राजकारण आपला विषय नाही. पण एखादा पुढारी मेला की दुसरा पुढारी लगेच तयार असतो. पण एखादा हरिभक्त पारायण साधू बाबासारखा गेला तर पुढचे 50 ते 100 वर्ष बाबासारखा महात्मा होणे नाही. एवढं कर्तृत्व बाबांचं होतं माय बाप, एवढं कर्तृत्व व्यापक होतं. आयुष्यभर वेदांताचं चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं. इंगळे महाराज म्हणत्याकडला प्रसंग आहे, कीर्तनात त्यांनी काही सांगायला लागले. नथुराम बाबा समोर होते. अरे म्हणले, काय बोलले बाबा की मावशी आईचं दूध सगळं जास्त असताना मावशी आईचं दूध सोडून मावशीला कशाला झटायला, आईचं दूध सोडून मावशीला कशाला झटायचं, असं कोण बोलायचे? बाबा बोलायचे माय बापू. कारण का तेवढी त्यांची वाणी प्रगल्भ होती, बुद्धीची प्रगल्भता होती, अस्खलित वेदांत होता. तुम्हाला त्याच्या पुढचा टप्पा सांगतो. बाबासारखे संत होणं म्हणजे आपल्या परिसराचं काहीतरी भाग्य बरं का, आपल्या परिसराचं काय भाग्य. त्याच्यामुळं हा आमचे श्रीमंत बुवा बाबाचा एवढा डांगडौलात सप्ताह साजरा करणार आहेत. मला जास्त काही सांगता येत नाही, पण एक सांगतो माय बापू, ज्यांच्यावर बाबासारख्या महात्म्यांची कृपा आहे त्यांना आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आज या कीर्तनासाठी आमचे प्रसाद महाराज असतील, आमचे बाबा असतील, नामदेव महाराज, माऊली महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आमचे माऊलीदादा मानकेश्वरकर, आमचे लिंबाळेकर बाबा, त्यांनी आम्हाला काय प्रभूची नाव किनारे लगा, लिंबाळे ते दिग्रस, त्यांनी नाव होती दोरीतून आणली माय बापू. खूप आनंद वाटला. जसं काय आम्ही आमच्यासोबत लक्ष्मण राम होते, मी केवळ विचारा उडायलो दोरी. देवाचे महाराज खिचो दोरी खिचो, मला वाटलं आपल्याला नाही पाहुणं प्रसाद महाराज. गेलो तर श्लोक्याचं त्याचं कसं होईल, पण नंतर परत वाटलं आपण कीर्तनात चाललो काहीच होणार नाही. आणि विशेष मी मुद्दाम नाव ठेवलं होतं, ज्यांचा आपण मृदंग ऐकत आहात, आपल्या परिसराचं वैभव त्यांना मी लहान भावासारखं नेहमी समजतो. आणि आपल्या परिसराचं वैभव असणारे, ज्यांचं वाजवणं अतिशय सॉफ्ट आणि स्वीट आहे, असे आमचे रामकृष्ण महाराज दराडे दादासाठी त्या जोरदार टाळ्या होत्या माय बापू. आपल्या भागाचं वैभव आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांना विश्वमाऊली ज्ञानोबाच्या चरणी एक प्रार्थना करतो. आमचे हरिभाऊ महाराज असतील, कांगणे महाराज असतील, श्रीमंत महाराज, प्रसाद महाराज, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एक प्रार्थना विश्वमाऊली ज्ञानोबाच्या चरणी, आमच्या बाबाचा सोहळा अशा थाटामाटात दरवर्षी साजरा होऊ दे. खरं तर तुमचं भाग्य एवढे की कोरोनाच्या काळात सुद्धा मराठवाड्यात कुठला सप्ताह चालू असेल एवढ्या वैभवात, तो फक्त एकच सप्ताह चालू आहे, ते म्हणजे दिग्रजचा. बाकी सप्ताह चालू नाही माझ्यावर, सगळे सप्ते बंद आहेत. माझे कमीत कमी 100-125 कीर्तन कॅन्सल आहेत. प्रसाद महाराजांचे 100-125 कीर्तन कॅन्सल आहेत. काले वगैरे कथा सगळे कॅन्सल आहेत. पण तुम्ही अतिशय तुमच्या डेअरिंगला द्यायला पाहिजे.
डेअरिंगला तुमच्या सलाम करायला पाहिजे, कारण की लोक डेअरिंग करण्यात मंडपात येण्याची, कीर्तन करण्याची, पण मायबापू त्याच्या पोटाटप्पा सांगतो कोरोना नाही असं नाही, कोरोना आहे, पण कोरोना आहे तर आपण नियम पाळायचे, नियम धाब्यावर मारायचे नाही. कोरोनाचे नियम पाळले तर कोरोना काहीच घातक नाही, कारण का शत्रू किती जरी डेंजर असला तरी शेवटी ढाल तलवार ठेवून आपल्या हातात असते. त्याच्यामुळे मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, जास्त गर्दीत जाऊ नका. म्हातारी माणसं, एक सूचना देतो, उद्या सकाळी 8 वाजता 45च्या वरचे जे लोक आहेत, बीपी शुगरवाले असो किंवा नसो, 45च्या वरचं जे युवक आहे म्हणजे वयस्कर माणसं आहेत, आई वडील माता भगिनी, भक्तिमती माता, भक्तिमान्य पुरुष वर्ग, सगळ्यांनी इटोलीच्या केंद्रावर जायचं, लसीकरण करून घ्यायचं. पहिला डोस असतो, त्याच्यानंतर दुसरा डोस 28 दिवसानंतर असतो. तुम्ही घाबरू नका. कोणी म्हणा ताप येते, चक्कर येते, भव येते. ताप येणं म्हणजे लस तुम्हाला सूट झाली त्याची ते लक्षणं असतात. तुम्हाला कोरोना वगैरे काही नाही. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो, लस नसं घ्यायची तर घेऊ नका. अखंड देवाचं नामस्मरण करा. कोरोना तुमचं आयुष्यभर काहीच करणार नाही, कारण की जो कोरोना आहे, कोरोनापेक्षा श्रेष्ठ भगवंताचं नाव आहे. नाम जप येत तो परम बाजू न शके किंवा तयाचे वाचे पुढे भोजे नाम नाचत असते माझे जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ यावया. एकदा भगवंताचं मुखात नाम येण्यासाठी जन्मोजन्माची पुण्याही लागते. त्याच्यामुळे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझ्या कीर्तन सेवेला विराम. ज्ञानेश्वर